कोड नंबर 34 दिव्या विधाते. नमस्कार, माझं नाव दिव्या गजानन विधाते आणि माझा कोड नंबर 34. मित्रांनो, ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला सुद्धा दोन बाजू असतात, एक सकारात्मक तर दुसरी नकारात्मक, आणि दोन्ही बाजूंचा परिणाम समाजावर सारखाच होत असतो. पण महत्त्वाचं काय ठरतं तर कोणत्या बाजूमुळे आपला भारत देश पुढे जाईल व कोणत्या बाजूमुळे आपल्या भारत देशाला विकसित होईल हे महत्त्वाचं ठरतं. आणि असाच एक विषय जो कित्येक वर्षापासून चालत येत आहे आणि आज खरोखर त्याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आपल्याला आहे, आणि तो विषय म्हणजे वन नेशन अँड वन इलेक्शन. या विषयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वात पहिला प्रश्न आपल्याला असा पडतो की नेमकी याची गरज तरी काय. तर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या देशामध्ये दरवर्षी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये निवडणुका ह्या चालूच असतात, आणि याचा परिणाम असा होतो की जे काही उमेदवार यामध्ये उभे असतात ते सर्व आपलं कामकाज सोडून या निवडणुकांच्या मागे लागतात, कॅम्पेनिंगच्या मागे लागतात. माझी पार्टी जिंकली पाहिजे, ही पार्टी जिंकली पाहिजे, ती पार्टी जिंकली पाहिजे म्हणून एक मोर्चा इकून काढला की दुसरा मोर्चा आपोआप तिकून निघतो, आणि या सर्वांमध्ये ते आपलं कर्तव्य विसरून या निवडणुकांमध्ये गुंतून जातात. व त्याचबरोबर सर्व नागरिकांचं लक्ष केंद्रित करून घेणाऱ्या अशा ह्या निवडणुका असतात, आणि याच दरम्यान मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुद्धा लागतो, ज्याच्यामुळे कोणताही नेता हा नव्या नेत्या आणू शकत नाही किंवा त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संपूर्ण राजकीय व्यवस्था ही एका प्रकाराने ठप्पच होऊन जाते. 2017 मध्ये सुद्धा विवेक देवराय आणि किशोर देसाई यांनी यांच्या परीक्षणामध्ये सांगितलं की वर्षातील 7 महिन्यांचा कालावधी हा नुसता आपण निवडणुकांमध्ये व्यस्त करतो आणि राहिलेल्या महिन्यांमध्ये आपलं राजकारण चालतं, राजकीय व्यवस्था चालते. म्हणजे आपल्याला आपला भारत देश चालवण्यासाठी वेळ तरी किती मिळतो. आणि एवढंच नाही तर 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकूण 55 ते 60 हजार करोड रुपये आपण व्यस्त केले. 75 दिवसांमध्ये 55 ते 60 हजार करोड. आणि हे मी नाही सांगते, CMS सेंटर फॉर मीडिया स्टडीज हे त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगतात. जिथे आपण म्हणतो आम्हाला या क्षेत्रामध्ये लावायला पैसा नाही, तिथे पैसा लावायला नाही, आम्हाला हे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तिथे आपण 55 ते 60 हजार करोड रुपयासारखा पैसा हा नुसता निवडणुकांमध्ये व्यस्त करतो. म्हणजे आपण नेमका पैसा कुठे व्यस्त करत आहोत हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार. आता तुम्ही म्हणाल की इथे भ्रष्टाचार कसा काय आला, तर विचार करा, निवडणुकांदरम्यान कितीतरी लाखोंचा कर्मचारी वर्ग लागतो, EVM मशीन्स लागतात, मोठमोठाले मोर्चे काढले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग बसतात. जे काही कर्मचारी वर्ग लागतो, EVM मशीन्स लागतात, यासाठी सरकार पैसा देत असतो. तर दुसरा भाग म्हणजे जे काही मोठमोठाले मोर्चे काढले जातात किंवा मोठमोठाला परिसर हा आयोजित केला जातो भाषण देण्यासाठी, आता दरवर्षी करावं लागतं, कारण एक निवडणूक झाली की दुसरी निवडणूक ही उभीच राहते. आता दरवर्षी करायचं म्हटलं म्हणजे एवढा मोठा पैसा येणार तरी कुठून आणि आपण आणणार तरी कुठून. तर याचा उपाय म्हणजे, याचा मार्ग म्हणजे भ्रष्टाचार, ज्याच्या माध्यमातून पैसा जमा केला जातो आणि तोच पैसा कुठल्या निवडणुकांसाठी वापरला जातो. या सर्व गोष्टी अशा घडत असतात किंवा घडत आहेत, म्हणून आपल्याला गरज भासते ती वन नेशन आणि वन इलेक्शन याची, ज्यामुळे आपला वेळ वाचणार आणि आपल्याला वेळ मिळणार तो आपला राज्यकारभार सांभाळण्यासाठी. त्यानंतर आपला पैसा वाचणार, भ्रष्टाचार हा कमी होणार, मी बंद तर नाही म्हणणार पण थोड्या प्रमाणात कमी होणार, आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या देशातील युवांचं त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही. कारण जेव्हा एक शिक्षक हा निवडणुकांमध्ये व्यस्त होतो तेव्हा त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो, त्यांच्या भविष्यावर होतो. पण जसे की मी सुरुवातीला सांगितले, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, एक सकारात्मक तर दुसरी नकारात्मक. आणि याच्यावर नकारात्मक प्रश्नाचं चिन्ह लावण्यात आले, जे की बरोबर आहे आणि लावले गेलेच पाहिजे. त्यातील महत्त्वाचा प्रश्न असा की विधानसभा आणि राज्यसभा यांच्या निवडणुका समान होणार तर जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या छोट्या छोट्या अडचणी ह्या कशा सोडवल्या जातील. तर यामध्ये समजण्याजोगी बाब ही की निवडणुका समान होणार याचा अर्थ काय, तर विधानसभा आणि राज्यसभा यांच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्याच होणार. आपण मत 2च टाकणार, आपण MLA आणि MP वेगवेगळेच निवडून देणार, फक्त काय त्याचा वेळ हा समान ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये महत्वाची बाब काय घडते माहितीये की आपण एक नागरिक म्हणून किती जागरूक आहोत. आपल्याला माहिती आहे का की आपल्या देशामध्ये निवडणुका कशा घेतल्या जातात, त्याची प्रक्रिया काय आहे, किंवा MLA आणि MP याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, किंवा आपल्याला हे माहिती आहे का की आपण कोणाला मत दिलं पाहिजे की फक्त एकाच्याच नावाखाली आपण सर्वांना जिंकून द्यायचं, मग ते आपल्यासाठी काम करतात की नाही हे न बघता या सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला समजणार, आपण एक नागरिक म्हणून जेव्हा जागरूक होणार
तेव्हा वन नेशन आणि वन इलेक्शन यांच्यासारख्या बाबी रुजवणे, त्याची अंमलबजावणी करणे सहज होणार. शेवटी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की वन नेशन आणि वन इलेक्शन हे देशाला विकसनशील देशापासून विकसित बनवण्याचा एक मार्ग आहे, ना की तो देशातील नागरिकांचं बाकी महत्त्वाच्या मुद्द्यांवरून हटवण्याचा उपाय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.